नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत सिनियर इंजिनियर शशांक देशपांडे सर आहेत. सिनियर इंजिनियर मी याचा दुसरा म्हणण्याचा अर्थ असा होता कारण 1992 पासून खरं तर ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेले आहे प्रत्यक्षरित्या आणि रेसिडेन्शियल खरं तरी त्यांची स्पेशालिटी आहे. पण त्याच्याबरोबर एज्युकेशन असेल, हॉस्पिटल असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा काम केले. व्हॅल्युअर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. अशा सगळ्या त्यांच्या पोर्टफोलिओबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि इतक्या वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनियर व्हावं ही प्रेरणा कुणाकडनं मिळाली आणि तुम्ही या क्षेत्रात आलात ते आठवण एक आम्हाला तुमच्याकडनं ऐकायची. काय सांगाल? मी खामगावला 10वी झालो निवरा शाळेतून. बरं. आणि मी 8वी-9वीत असतानाच त्यावेळेला महाराष्ट्र शासनाचं 0 बजेट लागलं. हो. त्यावेळेला सगळे सिव्हिलवाले घरी गेले. तर त्यावेळेला ऍक्च्युअली लोक घाबरायचे सिव्हिल घ्यायला. पण त्या 3-4 वर्षाची गॅप पडली. असं मनात आलं की आता जे सिव्हिलला जातील त्यांना 3 वर्षानंतर खूप डिमांड येणार आहे. हा विषय एक डोक्यात आला. ओके. दुसरा विषय डोक्यात आला की अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टीला जगाच्या अंतापर्यंत मरण नाहीये. जशी लोकसंख्या वाढते हे लागणारच आहे. त्यामुळे आपण यात काय करू शकतो तर आपण निवारा हे एक निवडलं. आणि एक मनात पहिल्यापासून क्रेज होती की आपण अशा उंच बिल्डिंग बनवाव्या ज्या खामगावात काहीच नव्हत्या. हाय राईज बिल्डिंग बाहेरगावच्या जाहिराती यायच्या बिल्डर्स लोकांच्या, ते खूप पाहायचो मी त्यावेळेला. मग त्यामुळे मी जसं पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायसाठी गेलो, मला शासकीय पॉलिटेक्निकला प्रवेश नाही मिळाला त्यावेळेला. पण त्याच वर्षी शासनाने प्रायव्हेट उघडलेत पॉलिटेक्निक. मग त्यात मला अकोला ऍडमिशन मिळाली. त्यात मला डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीला ऍडमिशन मिळाली. मला तेच हवं होतं ऍक्च्युली. मग मी ते कम्प्लीट केलं. त्यानंतर डिप्लोमा झाल्याबरोबर म्हणजे एक्झाम झाल्यावर शेवटच्या दिवशीच मी खामगाव सोडलं आणि नागपूरला गेलो. मला हाय राईज बिल्डिंगचाच अनुभव घ्यायचा होता. अच्छा. त्यामुळे मला ते अगदी सकाळी 9 वाजता निघालो. रस्त्याने बिल्डिंग पाहत बिल्डरचे ऑफिस पाहत आणि एका बिल्डरकडे गेलो. 10 मिनिटात त्यांनी मला जॉब दिला. अच्छा. हो. आणि त्यानंतर मग मी 3 वर्ष ऍट ए टाइम 16 बिल्डिंगचे कामं केलेत. खूप कामं केले मी. म्हणजे अक्षरशः पगार त्यावेळेला 1000 असायचा, पेट्रोल अलाउन्स मला 4000 मिळायचं. इतकं फिरायचो मी, इतके कामं केले. पण मग आता इतकं ते सगळ्या हायराईज बिल्डिंग बघून जेव्हा तुम्ही पुन्हा खामगावमध्ये आला तेव्हा पुन्हा असं वाटलं का की अरे आपण हा डिसिजन चुकीचा घेतला, तिथं इतकं चांगलं आपल्याला एक्सपोजर होतं आणि खामगावमध्ये तर तेवढं एक्सपोजर नाहीये कारण G+1-2 च्या वरती अजून जात नाहीये. नाही, खामगावला वाढत्या लोकसंख्येमुळे हे येणारे माहित होतच. पण थोडीशी लोकांची मानसिकतेचा प्रश्न होता. बरोबर. म्हणजे ज्यावेळेला मी घरी आलो त्यावेळेला मी येताना पाहिलं माझे एक शेजारी होते, ते दोघेही जॉब करणारे नवरा बायको, त्यांचं घराचं बांधकाम चालू होतं. तर ते रविवार असल्यामुळे रेती चाळत बसले होते स्वतः. अच्छा. मी म्हटलं यार जे लोक 40-50 रुपये वाचवतात ते आपल्याला पैसा कुठून देणार आहे. बरोबर. मग त्या हिशोबाने मग मी त्यावेळेला थोडीशी बिझनेस पॉलिसी बदलली. अच्छा. जी आज जिओनी केलेली आहे. पहिले 2-3 वर्ष फुकट दिलं. मी ऍक्च्युअली 5 वर्ष फ्री ऑफ कॉस्ट लोकांना कन्सल्टिंग दिली आहे. अच्छा. फ्री ऑफ कॉस्ट दिली बिलकुल अक्षरशः. त्यामुळे माझ्याकडचं क्वांटम खूप वाढला. अच्छा. त्यानंतर लोकांना क्वालिटी दिली, समाधान दिलं. त्यानंतर आज अशी वेळ आली आहे की आम्ही म्हणू ते आमचे रेट असतात आणि लोक वेटिंग करतात कामासाठी. आणि माझ्याकडे बऱ्याच लोकांचे 4थे-5वे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे ज्या आजोबाचं घर मी बांधलंय त्याच्या मुलाचं मी बांधलं आणि त्याच्या नाताचं मीच बांधतोय. 3-4 पिढ्यांबरोबर. त्यामुळे ते एक सातत्य राहिलं. आणि हा एक वेगळा जाता तुम्ही बिझनेस फॉर्म्युला सांगितलाय जे लोक बघतात की पहिले काही वर्ष असंही एक करावं लागतं. स्ट्रगल पिरियड करावं लागतं. तुम्ही काय आहे ते प्रूव्ह केल्याशिवाय लोक तुमच्याकडे येत नाही. बरोबर. आता यात तुम्हाला गंमत सांगतो, मध्ये मी एक कॉलेज बांधलं. एक कॉलेजचं काम होतं माझ्याकडे, इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजचं. तर ते कॉलेजचं बांधकाम सुरू झालं आणि 7 महिन्यानंतरची डेट आली इन्स्पेक्शनची. या दिवशी जर ते तयार असतं तर कॉलेजला परमिशन मिळेल, अदरवाईज नाही. तर मी 7 महिन्यात 1,30,000 स्क्वेअर फूट बांधकाम संपवलं, कम्प्लीट फिनिश. हा एक माझ्या जीवनातला खूप चांगला अनुभव होता. अच्छा. सो असे वेगवेगळ्या याच्यावर काम केले म्हणूनच म्हटलं की अशा अनुभवी लोकांबरोबर बोलताना आणि तुमचे अनुभव ऐकताना एक वेगळी मजा येते. आता आपण काही कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही इतक्या सगळ्या वर्षांमध्ये हे जसं क्षेत्र बदलताना बघितलंय तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितलंय. मग ते मशिनरीच्या साईडला असेल, सॉफ्टवेअरच्या साईडला असेल. तर हा तंत्रज्ञानातला बदल तुम्ही आता कसा बघता किंवा तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला आजच्या काळात कशी होते आणि आता पुन्हा असं वाटतं का काही शिकावं, नवीन टेक्नॉलॉजी वगैरे असं, त्याबद्दल काय सांगाल? सर, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्याला काम करणं सोपं जातं. सगळ्यात पहिलं जसं AutoCAD नवीन निघालं होतं
तर मी स्वतः अकोल्याला जाऊन सगळ्यात पहिला कोर्स करणारा खामगावातला मी होतो. अच्छा. हो, आणि मी ऑटोकॅडमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतो. आणि मी स्वतः हाताने सुद्धा अगदी 10-10 फूट लांबीचे नकाशे बनवलेले आहेत. हो. त्यामुळे मला त्या अनुभवाचा फायदा झाला. ऑटोकॅड आलं, बरं. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आल्या. खामगावमध्ये टोटल स्टेशनने बिल्डिंगचं लेआउट करणारा पहिला मीच आहे. अच्छा. म्हणजे त्यावेळेला इथे हे उपलब्ध नव्हतं कुठे तंत्रज्ञान. मी मुंबई पुण्याला जाऊन तिथून माणसं हायर करून, मशीन हायर करून ते काम करून घेतलं. अच्छा. आजही मला नवीन जे काही कळतं ते मी पहिले इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो सर. क्या बात आहे, क्या बात आहे. सो तंत्रज्ञानाची कायमच तुम्ही मदत घेत बिलकुल, आलेला आहात आणि बिलकुल. त्या काळाबरोबर राहायचं असेल तर ते महत्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही टिकू शकत नाही. बरोबर आहे. पण इतक्या सगळ्या वर्षांमध्ये एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे कामगार, म्हणजे लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे आणि त्यातले अकुशल कामगारांचं प्रमाण, म्हणजे पूर्वी पण होतं आणि आता पण आहे. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडे? यामध्ये एक असं झालं सर, आम्ही जेव्हा सुरुवातीला कामं सुरू केले त्यावेळेला अकुशल कामगारांमध्ये अकुशलतेचं प्रमाण खूप जास्त होतं. आता कसं झालंय, त्यांच्याही आता जनरेशन झाल्यात. अच्छा. म्हणजे माझ्याकडे बऱ्याच तिसऱ्या जनरेशन आता काम करतात. त्यांचे आजोबा करायचे, वडील करायचे, आता मुलं करतात. तर त्यामुळे म्हणजे ते टेक्निकली म्हणजे मेजरमेंटमध्ये ते शार्प झालेत. आणि महत्वाचे जे टेक्निकल पॉईंट्स आहेत ते आपल्याला क्रॉस चेक करावेच लागतात. मग त्याची चेकलिस्ट असते आमच्यावर, की हे लोक कुठे चुकतात आणि कोणत्या गोष्टी आपण पाहायलाच पाहिजे, त्या गोष्टी आम्ही ठेवू देत नाही कधी. अच्छा. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड त्यामुळे अगदी सोपं जातं. अगदी. आता पुढचा प्रश्न असा आहे, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही जास्त काम केलेलं आहे म्हणून, की बऱ्याचदा त्या कस्टमरचं एक वाक्य नेहमी असतं, की म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि इतक्याच बजेटमध्ये आम्हाला बसवून द्या. तर बजेट आणि क्वालिटी किंवा गुणवत्ता या दोन्हीची कशी सांगड तुम्ही घालता? नाही, हा प्रश्न प्लॅनिंग करतानाच येतो. प्लॅनिंग करून घर बांधकाम होईपर्यंत त्याचं हे वाक्य असतं. पण नंतर घर बांधत असताना ते भरपूर खर्च करतात. तरीही आम्ही त्यांना पहिलेच कल्पना देतो, की जो कोणी म्हणेल की कमी बजेटमध्ये तो खोटं बोलतोय, ती फॉल्स इकॉनॉमी आहे. जेवढं त्याला लागणार तेवढं लागणारच आहे. तर त्या हिशोबाने आम्ही त्याला पहिले समजून सांगतो आणि आमचा जो अनुभव पाहता ते ही गोष्ट ऍक्सेप्ट करतात. बरोबर. त्यामुळे त्याच्यात कधी तुम्हाला नाही, अडचण कधी आलीच नाही. अडचण नाही. आता पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं, की तुम्ही मूळचे इथले खामगावचे आहे, तुम्ही बुलढाणा जिल्हा बघितलेला आहे लहानपणापासून आणि आता एक इंजिनियर आहात. अशा तिन्ही अँगलमधनं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा एक विकासाचं व्हिजन असं जर डोळ्यासमोर आणलं, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर किंवा कुठल्या क्षेत्रावर आता काम केलं गेलं पाहिजे, जर आपल्याला बुलढाण्याचा एक सर्वांगीण विकास साधायचा असेल तर? आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्पेशली मी खामगाव मतदारसंघाच्या आसपास जर विचार केला तर एक वेळ अशी होती की आम्हाला जानेवारीपासून बांधकामासाठी टँकरने पाणी आणावं लागायचं. पण गेल्या 5 वर्षांपूर्वीपासून जे आमच्या लोकप्रतिनिधींनी काम केलं, इथल्या जलयुक्ती शिवार झालं, हे झालं, इतकं जबरदस्त काम झालं की पाण्याची रेलचेल झाली. म्हणजे 5 वर्षामध्ये आमच्या डायरीमध्ये टँकरचे 100 रुपये दिले ही एंट्री सुद्धा नाही आहे. तर त्यामुळे आता असं वाटतं की इथे त्या पाण्याचा आणि इंडस्ट्रीज पहिले का नाही यायच्या, की पाणी नव्हतं. आता रस्ते चांगले झालेले आहेत, पाणी आलंय, तर आता खामगाव भागात इंडस्ट्री चांगल्या आल्या पाहिजे. MIDC एक्सपान्शन होत आहे आता होप सो की वाढेल. पण मोठे मोठे प्रोजेक्ट यावे हिंदुस्थान लिव्हर सारखे, असं वाटतं. पण अशा वेळेला मग आता शासन कसं मदत करू शकेल या इंडस्ट्री आणण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? नाही, शासनमध्ये आता हे लोकप्रतिनिधीच करतील. बरोबर. सध्या आमचे इथले योग्य आहेत, त्यांचे प्रयत्न चालू आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही पाहतो. बरोबर. आणि आम्ही त्यांना सूचनाही करतो पहिल्यांदा. क्या बात आहे. दुसरं, या फील्डमध्ये आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येतात, तर त्यांना काय तुम्ही एक सल्ला द्याल? काय सक्सेस फॉर्म्युला, यशाची गुरुकिल्ली असं जर म्हटलं तर काय सांगाल तुम्ही? हे बघा, आता थोडंसं पेशन्स त्यांना ठेवावं लागतील, सगळ्यात पहिला मुद्दा. माझा मुलगा सुद्धा बी सिव्हिल झाला, 1 वर्षापूर्वी मला जॉईन झाला. मग मी त्यालाही हेच सांगितलं की सगळ्यात पहिले तुम्ही पैसा हा विचार केला तर तुम्ही 2-3 वर्ष मार्केटला टिकाल. कारण तुम्ही पैशाच्या मागे लागाल, कामाची क्वालिटी खराब होईल, ओव्हर डेअरिंग कराल. म्हणजे काय होतं, ऍडव्हान्स मिळतो म्हणून 10 कामं घेऊन ठेवणे, मग त्याचे सगळं अर्धवट राहणार. हे शेवटी रेकॉर्डची कुठे ना कुठे नोंद होत असते. आणि लोक काउंट करतात की त्याचं हे अर्धवट आहे, त्याचं हे अर्धवट आहे. तर मग व्यवस्थित लिमिटेडच कामं घ्या, आवाक्यातले कामं घ्या आणि ते अतिशय चांगले करा. मेहनत तर कुठेच वाया जात नाहीये. काम चांगलं करा, पैसा बाय प्रॉडक्ट आहे, तो येतोच. बरोबर. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि दुसरा, आता एवढे 1000 प्रोजेक्ट केल्यानंतर एकच आयकॉनिक प्रोजेक्ट असं जर सांगायचा झाला तर कुठला डोळ्यासमोर येतो, जो करताना एक वेगळा आनंद होता, अभिमान होता, समाधान एक वेगळं होतं? तर असा एक प्रोजेक्ट कुठला आठवतोय तुम्हाला? सर ऍक्च्युली असे खूप आहेत. इव्हन आता तुम्हाला सांगतो की ज्या माणसांचं घर कम्प्लीट झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी
होय. की साहेब तुम्ही माझं एवढ्यात बसून दिलं, खूप छान केलं. वा. आजही 20 वर्षानंतरही घरी गेलं तर अवभगत होते, स्वागत होतं, चहापाणी होतं, हा आनंद वेगळा येतो. हो. आणि आठवणीचं प्रोजेक्ट म्हणजे मी तुम्हाला कॉलेजचं जे म्हटलं ते हो. म्हणजे कॉलेजचं आमचे इथले माजी आपले मंत्री होते, हो. त्यांचं कॉलेज होतं. पण 7 महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा इन्स्पेक्शन झालं, ते झाल्यानंतर त्यांनी मला जे जवळ घेऊन सत्कार केला माझा, क्या बात. हा मी आयुष्यात विसरू शकत नाही. वा. हम्म. ही आणि- सगळ्यात मोठी कामाची हो पावती हो होती पावती. आपल्याला. क्या बात. आणि दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक असतात. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील घेतलं पाहिजे आपण? तर सर यात असं इतके वर्ष झाले आम्ही फील्डमध्ये आहोत, तसं आम्हाला त्यात समजतंच. हो. पण माझं पहिल्यापासून प्रॅक्टिस आहे की मी आरसीसी डिझायनर कडूनच डिझाईन घेतो. ओके. तो 10 बाय 10 स्लॅब जरी करायचा असला हम्म. ते मला येत जरी असलं तरी मी ते करत नाही. मी टोटली सगळे स्पेशलिस्ट यूज करतो. ओके. ड्रॉइंग माझे आर्किटेक्ट कडून येतात, आरसी डिझायनर स्लॅब करतो, स्लॅब डिझाईन करतो. हम्म. त्यामुळे त्यात तो सगळे जे मला स्पेसिफिक लिहून देतो ते मी सगळे 100% फॉलो करतो. ओके. की कोणती ग्रेड वापरायची, कोणतं वापरायचं, काय वापरायचं या हिशोबाने पूर्ण तसं वापरतो. वा. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? बऱ्याच तुमचा ठिकाणी. अनुभव कसा होता? नाही नाही प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? नाही बऱ्याच ठिकाणी वापरलंय मी, त्याचा अनुभव चांगलाच आहे. ओके. आणि मेनली त्यांचा टेक्निकल स्टाफ खूप टचमध्ये राहतो. अच्छा. वेगवेगळे इव्हेंट्सला आम्हाला बोलवतो आणि हो. त्यात त्यांना मागे मी जी सूचना केली होती ती त्यांनी पाळली की अच्छा. तुम्ही आमचे टेक्निकल सेशन्स घ्या, आमचं नॉलेज अपग्रेड करा, तर ते रेग्युलर करतात. व्हेरी गुड. सो हे होते इंजिनियर शशांक देशपांडे सर. आणि मी म्हणलं तसं की इतक्या वर्षाचा जेव्हा प्रदीर्घ अनुभव असतो तेव्हा तो खरं काही मिनिटांमध्ये मांडणं फार अवघड असतं. पण त्यातला एक महत्वाचा पॉईंट मला असं वाटतो जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येतात त्यांच्यासाठी, की या क्षेत्रामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि सगळ्यात महत्वाचं पेशन्सला पर्याय नाही. कारण एखादी बिल्डिंग, एखादी वास्तू उभारताना सुद्धा त्याला काही काळ जावा लागतो, रात्र ते काय घडत नाही. तर त्यामुळे तेवढा जर काळ गेला, तेवढा पेशन्स तुम्ही ठेवला तर या क्षेत्रामध्ये यश नक्की आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की धन्यवाद. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मोकळेपणाने संवाद साधला आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.